श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पाहून दुर्लक्ष करू नका. जर का हा संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत पाहिला तर भाग्यवान ठरा. लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्याला देवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते. श्रीपाद म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला मी येथे आहे. आयुष्यभर लोक तुम्हाला व्हिडिओ बनवतील, तुमचा अनादर करतील, तुमच्याशी वाईट वागतील. त्यांना जे करायचे आहे ते करू द्या. त्याचे कर्म देवाला पाहू द्या. तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार होऊ नका, कारण द्वेष तुम्हाला स्वतःला नष्ट करेल. ते जे करतात त्याचे कर्म देवाला पाहू द्या. तुम्ही तुमच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण करून पापाचे भागीदार होऊ नका, कारण द्वेष तुम्हाला स्वतःलाही नष्ट करेल. श्रीपाद वल्लभ म्हणतात, मला माहीत आहे अर्थात तुम्ही सध्या खूप ताणतणावपूर्ण दिवस पाडत आहात. तुम्ही खूप कष्टातून जात आहात. आता तुम्ही माझ्याजवळ धाव घेण्याचा गरज आहे. मी तुम्हाला मदत नक्कीच करेन. हार मानण्याची गरज नाही. आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो, माझे स्मरण करतो, त्याच्या जीवनाचे भार आम्ही स्वतः उचलतो. तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही. या महिन्यात तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे. क्षण सुखाचे, 2 क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे. असंच चालायचं. माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तिथंच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असंच चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवलेला आहे. त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही आधी लढाई स्वतः जिंकलेले असता. ज्याच्यात हिंमत आहे त्यांना या जगात किंमत आहे. काही लोक म्हणतात, माझे आयुष्य खराब आहे, माझे नशीब खराब आहे, माझ्या आयुष्यात अडचणी आहे. पण एक लक्षात ठेवा, आपण आपल्या आयुष्यातून या सर्व नकारात्मक गोष्टी एक एक करून काढून टाकायला सुरुवात केलं की आपल्या आयुष्यात आपोआप सुधारणा होऊ लागते. म्हणून मित्रांनो, तुमच्या आयुष्यातून नकारात्मक विचार जाणे खूप गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवून सकारात्मक विचार करता तेव्हा तुमच्या बरोबर तसेच घडू लागते. थोडा विचार करा. या जगाचे रंगमंचावर तुमची जागा असली पाहिजे की तुमची भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. जर तुमचे आयुष्य असे असेल तर तुम्हाला किती आनंद वाटेल, तुमच्या आई वडिलांना किती आनंद वाटेल. त्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य आनंदी आणि असे रंगमंचावर चमकणारे बनवा. एक सुंदर उदाहरणाद्वारे तुम्हाला सांगू इच्छितो. सर्व जवळ असताना सुद्धा मुघल हरत होते आणि काही जवळ नसताना सुद्धा मराठा जिंकत होते. त्याचे कारण म्हणजे मुघल लढत होते ते महिन्याच्या पगारासाठी आणि मराठा लढत होते ते स्वराज्यासाठी. म्हणून आयुष्यात जगायचं म्हणून जगू नका, तर आयुष्यात काहीतरी करून दाखवावा. मित्रांनो, प्रत्येक राजाच्या दरबारात स्त्रीचे नाच गाणे सादर केले होते, पण एकमेव राजा असा झाला त्याच्या दरबारात स्त्री कधीच नाचली नाही. कारण प्रत्येक स्त्री माते सन्मान मानणे ही शिकवण राजमाता जिजाऊ शिवबाला दिले होते. तुम्ही सर्व पुरुषांनी जिजामातेची शिकवण स्वीकारले पाहिजे, तेव्हा या जीवनाला अर्थ येईल. मी यापुढे स्त्रीचा आदर करीन असे टाईप करा. तुमचा पाप नष्ट होऊन पुन्हा भाग्य उदय होईल. कोणतेही संकटाला घाबरू नका, कारण कोणतेही संकटाशिवाय मिळालेले यश
विजयी ठरतो आणि संकटाशी सामना करून मिळवलेला विजय हे इतिहास ठरवतो. श्रीपाद वल्लभ म्हणतात, तुमचा पुढचा प्लॅन कधीही गावभर सांगत बसू नका, कारण तोंड बंद ठेवलेला मासा कधीही गळ्याला अटकत नाही. विनाकारण काळजी करणे म्हणजे कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे. श्रीपाद वल्लभ म्हणतात, शब्द मोफत असतात, पण त्याच्या वापरावर अवलंबून असते की त्याची किंमत मिळेल ती मोजावी लागेल. जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झाला तर ती व्यक्ती मूर्ख आहे समजण्याची चूक करू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास दाखवलेला असतो हे विसरू नका. लोकांना जास्त हुशार बनवण्याच्या भानगडीत पडू नका, कारण एक मर्यादानंतर तुमचा ज्ञान वापरून तुम्हालाच वेड्यात काढतील. ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते आपल्या जीवनाचा प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणार असेल. अडचणी कितीही असू द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रारब्धाच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे वादळात दिवे लावण्याचे स्वप्न पहा. मी तुम्हाला नक्कीच मदत केल्याशिवाय राहणार नाही. न मागता सगळं मिळते, पण योग्य वेळ यावी लागते. यासाठी धीर धरा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे उत्तम कर्म करत राहा. तुम्हाला योग्य तेच मिळेल, तुमच्या मनासारखं होईल. हाच तुम्हाला माझा आशीर्वाद. जो कोणी व्यक्ती स्वामी भक्त, स्वामीप्रिय बाळ, देवावर स्वामीवर नितांत श्रद्धा ठेवतात त्याच्यासाठी अनेक दिशेने आशीर्वाद येत आहेत. त्याचा अनुभव ते काही काळातच घेणार आहेत. देव त्यांना कधीही हरू देणार नाही. त्याच्यासाठी मोठे यश देव स्वतः निर्धारित करत आहेत. त्यांच्या यशासाठी देव स्वतः त्यांना आशीर्वादित करत आहेत. त्यांच्या मार्गातील ते अडथळे दूर करण्यासाठी स्वतः स्वामी देव त्यांच्यापर्यंत येत आहेत. त्याचा मार्ग मोकळा करून त्यांना त्यावर तो विजय आणि ते धैर्य प्राप्त करून देणार आहेत. त्याचा जर विश्वास आहे की स्वामी त्याच्यासाठी कार्य करत आहेत, तर होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्ही स्वामीचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात. तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले नाही म्हणून देवाने तुम्हाला ते मौल्यवान संदेश आणि आशीर्वाद दिले आहे. एक तुम्ही मनापासून स्वीकार केले आहेत. काही काळातच देव तुमच्यासोबत नक्कीच ते चमत्कार घडवून देतात. तुमच्या इच्छा पूर्ण करो, तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.